रामकृष्ण हरी मित्रांनो, मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनलमध्ये अगदी हृदयापासून आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओमधून आपण आषाढी वारीच्या निमित्त संत मीराबाई यांची एक सुंदर अशी दिव्य कथा आज आपण ऐकणार आहोत की भगवंताची भक्ती जर मनापासून केली तर विषाचा पेला असतो त्याचंही अमृत तयार होतं. हा प्रसंग या कथेमधून आज आपण ऐकणार आहोत. संपूर्ण जीवन गाथा मित्रांनो, भगवंताची भक्ती जर मनापासून केली तर देवाच्या अगोदर भक्ताचं नाव घेतलं जातं, ते म्हणजे राधा कृष्ण म्हटलं जातं. आजही बघा राधा राणीचं नाव अगोदर घेतलं जातं. त्याचप्रमाणे शेकडो वर्षाचा काळ जरी गेला तरी आजही संत मीराबाईंचं नाव भक्तीच्या बाबतीत घेतलं जातं. बघा म्हणजे समर्पित भक्ती केवढी मोठी. तर मित्रांनो, 16वे शतक होतं आणि या 16व्या शतकामध्ये जोधपूरचा राजा रतनसिंग राठोड यांच्या घरी एकुलती एक ही मुलगी जन्माला आली. बघा संत मीराबाई. हळूहळू निसर्ग नेमानं वय वाढू लागलं आणि साधारणतः 5 ते 7 वर्षाचं वय संत मीराबाईंचं होतं. आणि आपल्या आईच्या बोठाला धरून संत मीराबाई राजमहालाच्या बाहेर उभ्या होत्या आणि त्याच ठिकाणी रस्त्यावरून एक लग्नाची वरात चाललेली होती. रथामध्ये नवरदेव बसलेला होता, वाद्यकाम चालले होते. आणि मीराबाईनं आपल्या आईला विचारलं, आई माझा पती कोण असेल बरं? मीराबाईच्या आईने सांगितलं, बाळा तू अजून लहान आहेस, हा प्रश्न तू विचारू नकोस, वेळ आल्यानंतर मी तुला सांगेन. परंतु मीराबाईनं हट्ट काय सोडला नाही. आई तू माझा पती कोण आहे ते तू मला सांग. मीराबाईच्या आईनं सांगितलं, बघा मीरा, अगं तुझा पती तर आपल्याच घरात आहे. भगवान श्रीकृष्णांची जी मूर्ती आहे ना ते तुझे पती आहेत. मीरानं आईचं बोट सोडलं आणि पटकन पळत गेली घरात महालामध्ये. भगवान श्रीकृष्णांच्या पायाशी नतमस्तक झाली आणि भगवंताबरोबर बोलू लागली की देवा, आजपासून तुम्ही माझी पती आहात, जगामध्ये माझं कुणी नाही आणि आजपासून माझं जीवन तुमच्या पायाशी समर्पित. 7 वर्षाच्या मुलीने या ठिकाणी सांगितलं. आणि तेव्हापासून संत मीराबाई सकाळी लवकर उठायच्या आणि भगवान श्रीकृष्णांच्या समोर हात जोडून बसायच्या आणि नामस्मरण करत बसायचे. बघा भजन करू लागलं. तेव्हापासून बरेच दिवस निसर्ग नेमानं पुढे निघून गेले आणि नंतर संत मीराबाई यांच्या मातेचा देहांत झाला. बघा घरामध्ये भाऊ नाही, बहीण नाही आणि संत मीराबाई दुःखी झाल्या. परंतु फक्त संत मीराबाई भगवान श्रीकृष्णांचीच भक्ती करू लागल्या. त्या दिवसापासून बघा जीवनामध्ये दुसरीकडे कुठलंही लक्ष नव्हतं. दिवसामागून दिवस निघून गेले आणि पुढे संत मीराबाई या विवाह योग्य झाल्या. आणि नंतर संत मीराबाई यांचे पिता रतनसिंग आणि त्यांचे आजोबा या दोघांनी संत मीराबाईचा विवाह ठरवला, जे की मेवाडचे राणा सांगायत त्यांचे पुत्र. बघा यांच्याबरोबर मीराबाईचा विवाह ठरला. आता विवाह ठरला दोन्ही राजघराणं. आणि पुढे नंतर थोड्या दिवसात संत मीराबाईचा विवाह गुरु रविराज यांच्या उपस्थितीत जोधपूरमध्ये झाला. बघा आता विवाह वगैरे एकदम जोरात. आता राजेशाही घराणं आणि संत मीराबाई आपल्या सासरला निघाल्या आणि निघताना घाईघाईनं त्या ठिकाणी पळत सुटल्या, घरात गेल्या आणि घरामधून भगवान श्रीकृष्णांची जी मूर्ती आहे आपल्या छातीशी कवटळल्या आणि रडू लागल्या. पित्यानं त्या ठिकाणी विचारलं, रतनसिंग, मीरा तू या विवाह झाल्यानंतर खुश नाही का? मीरानं ते सांगितलं, बाबा माझा विवाह तर पहिलाच भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर झालाय, आताच्या विवाहाला मी मानतच नाही. वडिलांच्या पायाखालची माती सरकली. काय करावं काय बोलावं हे कळेना. संत मीराबाईंचं ते बोलणं संत मीराबाईंच्या पतीनं ऐकलं, भोजराज राजानं. त्यानं आपल्या मातेला आणि आपल्या बहिणीला त्या ठिकाणी सांगितलं की मीरा अशी म्हणते. दोघी मीराबाईला समजवण्याचा प्रयत्न केला परंतु मीराबाई ऐकायलाच तयार नव्हती. संत मीराबाई आपल्या पतीच्या घरी आल्या. बघा विवाह झाला, चित्तोड घडला. संसारामध्ये अजिबात लक्ष नव्हतं. दररोज सकाळी लवकर उठावं आणि भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात जावं आणि त्या ठिकाणी भजन म्हणत बसावं, त्यांचा दररोजचा नियम होता. बघा सांसारिक जीवनामध्ये सुखच त्यांना लाभलं नाही. भगवान श्रीकृष्णांनाच पती मानलं आणि संपूर्ण जीवन भगवंताच्या पायाशी समर्पित केलं. दिवसामागून दिवस निघून चाललेले होते आणि याच्यानंतर पुढं बघा मीराबाईंचे जे पती आहेत फक्त 25 वर्षाचं वय होतं आणि भोजराज यांचा मृत्यू झाला. बघा अल्पशा आजारानं. संत मीराबाई त्यावेळी भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात होत्या, भगवंताचं भजन करत होत्या. संत मीराबाईंचा जो धीर आहे विक्रमसिंग यानं सैन्य पाठवलं आणि मीराबाईंना त्या ठिकाणी घेऊन येण्यास सांगितलं. संत मीराबाईंना दरबारात आणलं बघा आणि सांगितलं की तुझ्या पतीचा देहांत झालाय आणि तू मंदिरात भजन करतेस. तुझ्या पतीचा देहांत झालाय, तुला आता सती जावं लागेल. तुझ्या अंगावरती सगळे दागिने, तो शृंगार काढ. मीराबाईनं त्या ठिकाणी भरलेल्या दरबारात उत्तर दिलं की माझा पती भगवान श्रीकृष्ण आहेत, त्याच्या व्यतिरिक्त माझा पती कोणी नाही, या जगामध्ये माझं कोणी नाही.
आणि त्यामुळे मला सती जाण्याची काही गरज नाही. माझा पती या ठिकाणी मंदिरात आहे. आणि संत मीराबाई भरलेल्या दरबारातून बघा कुणाचंही ऐकलं नाही आणि निघून गेल्याने भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात त्या ठिकाणी भजन करू लागल्या. त्या दिवसापासून संत मीराबाई परत आपल्या राजवाड्यात आल्याच नाही. मंदिरातच राहावं, तिथंच झोपावं, तिथं स्नान करावं आणि भगवंताचं नामस्मरण करावं, असं संत मीराबाईंचं जीवन पुढचं झालं बघा. आता हे राजघरानं राग येऊ लागला की आपल्या घरातली आपल्या भावाची पत्नी मंदिरात राहावी. आणि या विक्रमसिंग त्या ठिकाणी म्हणू लागला की सिसोदिया घराण्याची पूर्ण इज्जत या मीराबाईने घालवली आणि मीराबाईला जिवंत राहण्याचा अधिकार नाही. बघा हा धीर त्रास देऊ लागला मीराबाईला. हो, त्यानं आदेश दिला आपल्या सैन्याला की संत मीराबाईला आज रात्री मंदिरातून उचलायचं, अर्ध्या रात्री, आणि नदीमध्ये फेकून द्यायचं. रात्रीची वेळ होती. सैन्य त्या ठिकाणी मंदिरामध्ये गेलं आणि संत मीराबाईंना अक्षरशः बघा खेचत मंदिरातून बाहेर आणलं. मीराबाई त्या म्हणत मला कुठं चालवले पण कुणी सांगत नव्हतं. आणि संत मीराबाईंना अक्षरशः चित्तोडच्या त्या नदीमध्ये वाहणाऱ्या पाण्यामध्ये फेकून दिलं. परंतु भगवंताची लीला, भगवान श्रीकृष्णांनी एवढीशी खरोच सुद्धा मीराबाईला येऊन दिली नाही आणि संत मीराबाई त्या मंदिरात जशाच्या तशा त्या ठिकाणी परत दिसल्या. सगळी लोक चॅट पडली बघा. आणि हा विक्रमसिंग राजा जो होता धीर, तो म्हणला हिला झालं कसं नाही. सैन्यांना दम देऊ लागला, म्हणला की तुम्ही फेकलं ना खरं. सैन्य सांगू लागला हो आम्ही रात्री नदीत फेकून दिलं. परंतु देवतारी त्याला कोण मारे पहा. सगळी भगवान श्रीकृष्णांची लीला होती. दिवसामागून दिवस निघून चालले होते. मीराबाईंना त्रास ही लोक देऊ लागली होती बघा सासरवाड्याची. या विक्रमसिंगने ठरवलं परत की आता ही नदीत फेकल्यावर मरत नाही ना, मग हिला आपण नागाचा दंश करूया. सैन्यांना सांगितले की विषारी नाग पकडून आणा. विषारी नाग पकडून आणला बघा की दौन झाल्यानंतर क्षणार्धात मृत्यू माणसाचा होतो असा नाग आणला. एका पेटाऱ्यात बंद केला आणि या विक्रमसिंगने आपल्या बहिणीला बोलावलं. उदाबाई म्हणून बहीण होती बघा, म्हणजे मीराबाईची ननंद. तिला बोलवलं, तिला सांगितलं की तू हा नागाचा पेटरा घेऊन जा मंदिरामध्ये आणि मीराबाईला सांगायचं की रत्नजडीत हार दिलाय तुझ्या दिरानं आणि ते तू गळ्यात तुला घालावंच लागेल. आणि ही उदाबाई त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांच्या मंदिरामध्ये हार घेऊन गेले बघा. मीराबाईला सांगितलं की तुझ्या दिरानं हार दिलाय, रत्नजडीत हार आहे, गळ्यात घाल. मीराबाईने तो पेटारा उघडला आणि अक्षरशः पेटारा उघडल्याबरोबर त्या ठिकाणी नाग नव्हता बघा. त्या पेटाऱ्यामध्ये रत्नजडीत असणारा हार त्या ठिकाणी होता आणि तो मीराबाईने तो हार आपल्या गळ्यामध्ये घातला. आता समोर त्या उदाबाईने हे सगळं पाहिलं की हे झालं कसं, आणि तिच्या मनाला एक त्या ठिकाणी पटलं की खरंच मीराबाई भगवान श्रीकृष्णांची भक्ती करत आहे. नतमस्तक झाली मीराबाईच्या पायाशी बघा. ही उदाबाई ननंद ठिकाणी म्हणू लागली, अगं माझ्या भावानं तुला मारण्यासाठी नाग पाठवला होता, परंतु तुझी भक्ती फार मोठी आहे आणि आजपासून मी तुझी भक्त आहे. तुझ्याबरोबर मला भक्तीमध्ये घे, भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये तुम्हाला घे. आणि तेव्हापासून ती उदाबाई सुद्धा बघा घरी गेली नाही महालामध्ये. ती मीराबाई बरोबर त्या ठिकाणी राहू लागली. आणि मीराबाईचा ते भजन, भगवान श्रीकृष्णांचं भजन ऐकून या चित्तोडगड मधले हजारो भक्त संत त्या ठिकाणी जमा होऊ लागले. कारण मीराबाईचं ते भजन, भगवान श्रीकृष्णांचं नामस्मरण वैकुंठातही त्याचा आवाज जाऊ लागला बघला. एवढं समर्पित भक्ती ती होती. दिवसामागून दिवस चाललेले होते आणि परत या ठिकाणी या विक्रमसिंगने ठरवलं की या मीराबाई अशी मरत नाही ना, मग तिला आता दरबारामध्ये बोलून 20च समोर प्यायला द्यायचं, बघू काय होतंय, कोण तिला वाचवतंय. आणि आदेश दिला बघा या विक्रमसिंगनं की मीराबाईला दरबारात घेऊन या. सैन्य त्या ठिकाणी गेलं मंदिरात आणि मीराबाईला बघा दरबारात घेऊन आले आणि जहरी विष आणलं होतं की काही सेकंदाच्या आत कंठामध्ये उतरल्यानंतर ती व्यक्ती जिवंतच राहू शकत नाही असं विष आणलं बघा. हा विक्रमसिंग म्हणू लागला की आपल्या सिसोदिया घराण्याची वाट या मीराबाईने लावली आणि हिला जिवंत राहण्याचा अधिकार नाही. मीराबाईला दरबारात आणला आणि विषाचा पेला तो समोर त्या ठिकाणी या विक्रमसिंगने प्यायला दिला. डोळे झाकले संत मीराबाईंनं, भगवान श्रीकृष्णांचं नामस्मरण चालू होतं आणि ते विषाचा पेला मीराबाई पिली. काय चमत्कार हो, विषाचंही अमृत त्या ठिकाणी झालं. मीराबाईला काही झालं नाही. सगळा दरबार त्या ठिकाणी चाट पडला आणि मीराबाई त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करत आपल्या मंदिरात निघून गेल्या. मित्रांनो, आजही तुम्ही चित्तोडगडला गेल्यानंतर पहा, ते भगवान श्रीकृष्णांचं मंदिर आजही त्या ठिकाणी साक्ष देत आहे संत मीराबाईंच्या भक्तीची. आणि ते मंदिर मीराबाईच्या पतीने बांधलेले बघा. त्याचंही प्रेम तेवढं संत मीराबाईंच्यावरती होता. दिवसामागून दिवस निघून चाललेले होते आणि संत मीराबाईंना समजलं की सासरची मंडळी ही त्रास देतात आणि भक्तीमध्ये व्यत्यय येतोय. तेव्हापासून बघा संत मीराबाईंनी ठरवलं की आता इथं थांबायचं नाही. संत मीराबाई द्वारकेच्या दिशेने चालू लागल्या. द्वारका, वृंदावन,
जावंसं वाटलं. ज्या ज्या गावामधून जात मीराबाई त्या त्या ठिकाणी हजारो लोक जमा होत आणि संत मीराबाईंना देवी म्हणून त्या ठिकाणी बघा पूजत, नतमस्तक होत पायाशी. मंदिरामध्ये मुक्काम होत असत आणि संत मीराबाईचं भजन त्या ठिकाणी होत असत. तो आवाज असा होता की वैकुंठातही भगवंताला करमत नव्हतं बघा. ज्या ठिकाणी संत मीराबाई जात त्या ठिकाणी मंदिरात देवही त्या ठिकाणी येत ऐकायला. एवढी समर्पित भक्ती बघा. अशी भक्ती करता करता संत मीराबाई द्वारकेला जाऊन पोहोचल्या. द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्णांचं मंदिर आहे, रणछोडदास नावाचं मंदिर. त्या मंदिरामध्ये संत मीराबाई भजन करत दररोज बघा. आसपासची हजारो लोक संत मीराबाईंचा आवाज तो ऐकण्यासाठी त्या ठिकाणी येत. परंतु आवाज, तो समर्पितपणा फार मोठा होता की देवालाही त्या ठिकाणी करमत नव्हतं. संत मीराबाईचं भजन देव ऐकायला येत होतं बघा. एवढी अपाट भक्ती. दिवसामागून दिवस निघून चालले आणि एके दिवशी संत मीराबाईंनी ठरवलं, देवा पाच झाला आता या पृथ्वी तलावरती, मला तुझ्यामध्ये सामावून घे. आणि संत मीराबाई ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांची मूर्ती आहे त्या ठिकाणी आत गेल्या बघा गाभाऱ्यात. अक्षरशः त्या ठिकाणी सांगितलं जातं की मूर्ती दुभंगली आणि संत मीराबाई भगवंताच्या शरीरामध्ये विलीन झाल्या. फक्त एक चुंदरी, एक साडीचं कापड त्या ठिकाणचं मीराबाईच्या अंगावरचं बाहेर राहिलं होतं. फक्त संत मीराबाई परत दिसल्याच नाहीत, भगवंताच्या शरीरामध्ये लीन होऊन गेल्या. आणि म्हणून मित्रांनो, शेकडो वर्षाचा काळ जरी आज गेला तरी संत मीराबाईंचं नाव भक्तीच्या बाबतीत घेतलं जातं. समर्पितपणा किती. देवाच्या अगोदर भक्ताचं नाव घ्यावं. आजही लोकांच्या तोंडातून शब्द येतो, भक्ती करावी तर संत मीराबाई सारखी भक्ती करावी. म्हणून मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपलं एकच घ्यायचंय की भगवंताची भक्ती जर मनापासून केली, समर्पित केलं जीवन आपलं भगवंताच्या पायाशी, भगवंत तुमची मदत निश्चित करतील बघा. कितीही संकट येऊ द्या, त्याच्यावरती मात करण्याची ताकद ही भगवंताच्या भक्तीमध्ये आहे बघा. मित्रांनो, मीराबाईची ही सुंदर अशी कथा आपल्याला आवडली असेल ना, फक्त रामकृष्ण हरी अशा आम्हाला कमेंट जरूर करा. आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि ज्या देवाची भक्ती करताय त्या देवाची भक्ती अगदी मनापासून करा. रामकृष्ण हरी.